मराठा, मुस्लिम आणि दलित समीकरण जुळवण्यासाठी मनोज जरांगेंची आज महत्त्वपूर्ण बैठकीत मुस्लिम दलित समाजाच्या धर्मगुरूंशी साधणार संवाद. उपमुख्यमंत्री गृहमंत्री असताना माझ्या वडिलांना कोणी त्रास दिला याचं उत्तर योग्य वेळी देऊ, रोहित पाटलांनी सांगितलं. अजितदादांमध्ये आम्ही आमच्या आराराबांना पाहतो. त्यांनी आरोप प्रत्यारोप नक्कीच करावेत, पण त्या आरोपांचं खंडन करणारी व्यक्ती हयात आहे की नाही याची खबरदारी घ्यावी. आर पाटील यांच्या कन्येची प्रतिक्रिया. आर पाटलांबद्दल अजित पवारांनी केलेलं वक्तव्य अस्वस्थ आणि वेदना देणारं होतं. खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. सुमनताई पाटलांची सुप्रिया सुळेंनी फोन करून माफी मागितली. आराराबा हयात नसताना अजित पवार यांनी त्यांच्या विरोधात वक्तव्य करणं चुकीचं. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या टीकेला जयंत पाटलांचं उत्तर. पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 नोव्हेंबरला धुळ्यात सभा घेणार. भाजपच्या धुळे आणि शिरपूर मतदारसंघाच्या उमेदवारांचा मोदी करणार प्रचार. मालेगाव रोडवरच्या पांजरपोळ गोशाळेत ही सभा होईल. उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबरपासून प्रचाराला मैदानात. 5 तारखेला ठाकरेंची रत्नागिरीत सभा तर 17 नोव्हेंबरला मुंबईत सभा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध. या 24 जणांचा स्टार प्रचारक म्हणून समावेश. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊतांसह आदेश बांदेकरांचं यादीत नाव. काँग्रेसमधली गटबाजी संपवण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्नी थला 2 दिवसांनी सांगलीत येणार. सांगलीतून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी असताना जयश्री पाटील यांनी केली बंडखोरी. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक. बंडखोरांना शांत करण्यासाठी महायुतीचं डॅमेज कंट्रोल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बावनकुळेंची बैठकीला उपस्थिती. छाननीनंतर 287 मतदारसंघात 7050 उमेदवारांचे अर्ज वैध तर 917 उमेदवारांचे अवैध. मुख्य निवडणूक कार्यालयाची माहिती. राज्यात एकूण 9,70,25,119 मतदार, 5,22,739 पुरुष तर 4,69,279 महिला मतदार. सदा सरवणकरांनी राज ठाकरेंना एक्सपोज करत त्यांनी विनंती केली, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती अन्याय करू नका, समर्थन द्या. बाळासाहेब असते तर मला सीट सोडायला लावली नसती. सरवणकरांची पोस्ट. मला शिवसेना प्रमुखांबद्दल आदर आहे. राजसाहेब मला आशीर्वाद देतील आणि विजय करण्यासाठी प्रयत्न करतील. सदा सरवणकर यांचं वक्तव्य. टेबलवर चढून नाचणारे कधी बाळासाहेब ठाकरेंचा वारसा पुढे घेऊन जाऊ शकत नाहीत. आदित्य ठाकरेंची शिंदे सेनेवरती टीका. नांदेड दक्षिणमधील बंडखोरीवरती शिवसेना नेते हेमंत पाटलांची नाराजी. बंडखोरी थांबली नाही तर लोकसभा पोटनिवडणुकीत सेना काम करणार नाही. हेमंत पाटलांचा भाजपला इशारा. महायुतीतील संघर्ष वाढणार. पुरंदरमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेत लढत. मला पक्षानं एबी फॉर्म दिलाय, माघारीचा आता प्रश्नच नाही. संभाजी झेंडे यांची प्रतिक्रिया. तर शिवसेनेकडनं विजय शिवतारेंनी दाखल केलाय अर्ज. वसई आणि नालासोपारा दोन्ही जागा काँग्रेसला गेल्यामुळे ठाकरे गटातील पदाधिकारी नाराज. जिल्हा प्रमुखाच्या निष्क्रियतेमुळे ही जागा काँग्रेसला गेल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप. बालाजी कल्याणकर यांच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवार मिलिंद देशमुख यांचा आक्षेप. कल्याणकर यांना बेबाकी प्रमाणपत्र न जोडल्याचा मिलिंद देशमुखांचा आरोप. यंदा दिवाळीत थंडीऐवजी गरमीनेच मुंबईकरांची लाहीलाही होणार. दिवसाचं तापमान 35 अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता. दिवाळी सुरू होताच फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ. शहराच्या तुलनेत उपनगरातील प्रदूषण चिंतेचा विषय. फराळांकडे ग्राहकांचा वाढता कल. फराळाच्या मागणीत 70% वाढ. महागाईमुळे फराळाचे दर 20% वाढले. सुगी परिवारातर्फे दादरकरांसाठी दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन. प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, प्रियांका बर्वे यांच्या फ्युजन गाण्यांनी दादरकरांची पहाट मंत्रमुग्ध. ठाण्यातही युवा दिवाळी पहाटचं आयोजन. तलावपाळी इथं शिवसेनेच्या युवा आघाडीचे नितीन लांडगे यांच्याकडनं युवा जल्लोष कार्यक्रम. तर चिंतामणी चौकात मीनाक्षी शिंदे यांच्याकडनं दिवाळी पहाट कार्यक्रम.
डोंबिवलीच्या फडके रोडवर दिवाळी पहाटचा कार्यक्रम. खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन. डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली. जळगावात परिवर्तन संस्थेकडून दिवाळी पहाट संगीत मैफिलीचे आयोजन. पहाटेपासूनच रसिकांची गर्दी. निवडणुकीच्या रणधुमाळीत नेते मंडळींच्या घरी दिवाळीचा उत्साह. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या निवासस्थानी दीपावलीची लगबग. लहानग्यांसाठी फटाके फोडत घेतला सणाचा आनंद. दिवाळीनिमित्त पंढरपुरात आकर्षक विद्युत रोषणाई. ठेवणीतले हिरेजडित अलंकार आणि भरझरी वस्त्रांचा विठोबा आणि रखुमाईला शृंगार. पालघरच्या डहाणूतील रायतळी पाटील पाडा इथं राजश्री फाउंडेशनची अनोखी दिवाळी. जिल्हा परिषद शाळेतल्या 136 मुलांना केलं कपडे आणि वस्तूंचं वाटप. यावेळी विविध कार्यक्रमांचंही आयोजन. दिवाळीनिमित्त जम्मू काश्मीरमधल्या लाल चौकात विद्युत रोषणाई. बाजारपेठा विविध वस्तूंनी सजल्या. इलेक्ट्रिक वस्तूंसह सजावटीच्या सामानासाठी ग्राहकांची झुंबड. शरयू तीरावरील दीपोत्सवासाठी देशभरातून मोठ्या संख्येने नागरिक अयोध्येत दाखल. 25 लाख दिव्यांनी अयोध्या उजळली. अयोध्येमध्ये 1121 लोकांकडून एक साथ शरयू नदीची आरती आणि 25,12,585 दिव्यांची आरास. दोन्ही गोष्टींची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद. दिवाळीनिमित्त गांधीनगरमधल्या स्वामीनारायण अक्षरधाम मंदिरात दिवे आणि रोषणाईनं उजळलं हे मंदिर. दिवाळीनिमित्त 10,000हून अधिक दिवे प्रज्वलित केले जाणार. जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये भारतीय लष्कराच्या रोमिओ फोर्सच्या जवानांची दिवाळी. 8,000 फूट उंचीवरती असलेल्या पीर पंजाल पर्वतरांगांच्या भागात दिवाळी साजरी केली. भारत बांगलादेश सीमेवर फुलबारी येथे तैनात सीमा सुरक्षा दलाने लुटला दिवाळीचा आनंद. जवानांनी शाळेतील मुलांसोबत साजरी केली दिवाळी. आज पंतप्रधान मोदी राष्ट्रीय एकता दिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होणार. तर यावर्षी ही पंतप्रधान दिवाळी जवानांसोबत साजरी करण्याची शक्यता. स्टॅच्यू ऑफ युनिटी इथे एकता दिवस सोहळ्यात मोदी सहभागी. सरदार वल्लभभाई पटेल यांना पंतप्रधान मोदींकडून आदरांजली. सातपुड्यातल्या अस्तंबा ऋषींच्या यात्रोत्सवाला सुरुवात. डोक्यावर कळस घेऊन वाजत गाजत आदिवासी बांधव अस्तंबा ऋषींच्या दर्शनाला. छत्रपती संभाजीनगरच्या पडेगावामध्ये 425 किलो भेसळयुक्त खवा जप्त. मिटमिट्यात पामतेल, डालडा, खाण्याचा सोडा वापरून तयार केला जात होता डुप्लिकेट खवा. उल्वे इथल्या जावळे गावात सिलेंडरचा स्फोटात 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. अमरावती शहरात 25 वर्षीय युवतीवर 5 जणांकडून सामूहिक अत्याचार. युवतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांकडून आरोपींना अटक. अकोल्यातल्या मुख्य मार्गावरच्या उड्डाणपुलावरनं तरुणाची उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांच्या मदतीने तरुणाला बाहेर काढून शासकीय रुग्णालयात केलं दाखल. छत्रपती संभाजीनगरमधल्या शेलगाव इथल्या पुरा नदीत बुडून 3 तरुणांचा मृत्यू. अफरोज पठाण, अल्ताफ पटेल आणि आवेज पटेल अशी मृतांची नावं. पालघरमधल्या बोईसरच्या अवध नगर परिसरात एका घरात स्फोट. घरातील 4 जण गंभीर जखमी. लखनौच्या श्रीनगरमधल्या निवासी भागातल्या भंगार कारखान्याला आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. मध्य प्रदेशच्या बांधवगडमधील टायगर रिझर्व्हमधल्या 8 हत्तींचा मृत्यू. विषबाधा होऊन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज. विविध क्षेत्रात सेवा देणाऱ्या ऑनलाईन मंचावरच्या गिग कामगारांचा आज संप. स्विगी, झोमॅटोसह इतर ऑनलाईन डिलिव्हरी सेवा सुद्धा ठप्प होणार. किमान वेतनाची हमी तसंच आरोग्य सुरक्षा या मागण्यांसाठी संप. रशियाने गुगलवर ठोठवला $2.5 ट्रिलियन US दंड. सरकारी मीडिया आउटलेट्सच्या खात्यांवरील बॅन न हटवल्यामुळे रशियाची कारवाई.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.